नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा ज्ञानी प्रतीक्षाच्या या ताज्या फ्रेश आणि करकरीत अशा पहिल्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. जर तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा डिसरिस्पेक्ट केला असेल किंवा तुम्हाला जर एखादी व्यक्ती डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही चुकीचे आहात किंवा यू आर नॉट वर्दी. इन स्पाईट ऑफ दॅट फॅक्ट अशी आहे ना की तुमच्या समोर तो जो व्यक्ती असतो तो स्ट्रॉंग बनण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच कारणामुळे तो तुम्हाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमचा अपमान करतो किंवा डिसरिस्पेक्ट करतो. अशी लोकं जी आहेत ना ती स्वतःला आतून कमजोर समजत असतात म्हणजे ते आतून कमजोरच असतात आणि एकटेपणा फील करत असतात आणि त्यांचा हा जो एम्प्टीनेस आहे किंवा हा जो एकटेपणा आहे तो भरून काढण्यासाठी ते तुम्हाला कंट्रोल करतात किंवा तुम्हाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना आपण पॉवरफुल असल्याचं फिलिंग येतं असं केल्याने. सायकोलॉजिकली हा एक इगो डिफेन्स मेकॅनिझम असतो ज्याला सायकोलॉजीमध्ये प्रोजेक्शन असं पण म्हटलं जातं. काय होतं, सबकॉन्शियसली ही जी लोकं असतात ना ती सतत दुसऱ्यांच्या फक्त चुका शोधत असतात. जर तुम्ही अशा एखाद्या नात्यामध्ये स्टक झाले असाल किंवा अडकले असाल तर यात तुमचा काहीच फॉल्ट नाही आहे. स्वतःला दोष देण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. आपण जसे आहात तसंच आपण आपल्या स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की अशा व्यक्तींसोबत तुम्हाला एक क्लिअर बाउंड्री आखायची आहे, एक बाउंड्री सेट करायची आहे. काय करायचं आहे तर अशा लोकांपासून तुम्हाला फक्त लांब राहायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही आहे. त्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये येण्यापासून तुम्हाला अडवायचं आहे. एक क्लिअर अशी बाउंड्री तुम्हाला सेट करायची आणि स्वतःचं एक हाय स्टँडर्ड स्वतःसाठी तुम्हाला मेंटेन करायचं आहे. ओके, तर आता येऊया व्हिडिओवर. तर माझी दोघं मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि आता टाईम झालेला आहे, सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि माझा ओटा धुवून झाला आहे, घर पूर्ण क्लीन करून झालं आहे. मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल माझे कपडेसुद्धा मशीनला लावून झालेले आहेत. तर कपडे होतात तोपर्यंत मी इकडे माझ्या पोळ्या करून घेईल आणि जेवण करून घेईल. जेवण झाल्यावर भांडे जे 2-4च भांडे राहिलेत तर माझं जेवण झाल्यावर मी ते पण आटपून घेईल. मुलं 2 वाजता परत येतील तर मग त्यानंतरचं रुटीन मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करा. तुमच्या छान छान कमेंट्स वाचून नवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेशन मिळतं. थँक्यू.